मित्रांनो, युनियन बजेट हे आर्थिक वर्ष 2026-27 साठी 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत श्रीमती निर्मला सीतारामन यांनी काय केलेलं आहे, बजेट हा डिक्लेअर केलेला आहे. आणि या बजेटमध्ये मित्रांनो खूप असे काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा बदल जो आहे तो मित्रांनो तो इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये करण्यात आलेला आहे. आणि काय ऍक्ट आणि या ऍक्ट मध्ये काय बदल करण्यात आलेला आहे, काय हा ऍक्ट जो आहे, जुना जो ऍक्ट आहे तो रद्द करण्यात आलेला आहे की नाही, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इन्कम टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही टॅक्स पे करत असणार तर आता इन्कम टॅक्स ऍक्ट कुठला एक्झिस्ट मध्ये आहे आणि नवीन ऍक्ट कुठला येणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणून ही माहिती तुमच्याकडे असणं अवश्य आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, युनियन बजेट जो आहे तो फायनान्शियल इयर 2026-27 साठी 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जारी केलाय. आणि हे जे बजेट असणार आहे हे फायनान्शियल इयर 2026-27 साठी असणार आहे. म्हणजे असेसमेंट इयर कुठला असणार, 27-28 साठी असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये भरपूर असे बदल आहेत, भरपूर चेंजेस केले असतील, परंतु आपण जस्ट एम्फेसाइज करणार आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट बद्दल. आता मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा इन्कम टॅक्स ऍक्ट आतापर्यंत म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त झालेला जुना हा इन्कम टॅक्स आहे. आणि हा जो इन्कम टॅक्स आहे ना मित्रांनो, हा इन्कम टॅक्स आता 1 एप्रिल 2026 पासून नसणार आहे. म्हणजेच काय, 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट म्हणजेच काय, 1 एप्रिल 2026 पासून न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट हा काय होणार आहे, न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट हा जो आहे म्हणजे 2025 हा काय जारी करण्यात येणार आहे, याची हा लागू होणार आहे आपण म्हणू शकतो. मग काय, इन्कम टॅक्स ऍक्ट हा जुना बदलला तर काय टॅक्स स्लॅब मध्ये चेंजेस झाले. काय आहे या टॅक्स मध्ये, ह्या न्यू टॅक्स रेजिमच्या अकॉर्डिंग न्यू इन्कम टॅक्स जो ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे काही टॅक्स स्लॅब बदललेत, काही रेट मध्ये बदल झालाय का, काही इन्कम टॅक्स जास्त लागेल काय, रिबेट वगैरे कॅन्सल झालेत काय, सेक्शन 80C च्या अकॉर्डिंग काही चेंज झालाय का, किंवा मग तुमचा रिबेट जो तुम्हाला मिळतो तो तुम्हाला मिळणार आहे की नाही, ही पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची. तर मित्रांनो, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा एक ओल्ड इन्कम टॅक्स ऍक्ट होता आणि खूप जुना इन्कम टॅक्स आहे. आणि ह्याच इन्कम टॅक्स ऍक्टच्या अकॉर्डिंग आपण आतापर्यंत आपले ITR वगैरे फाईल करत होतो. तर आता आपल्याला या वर्षापासून फायनान्शियल इयर 2026-27 पासून न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट हा 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. आणि यामध्ये काय काय चेंजेस केलेत आपल्याला बघायचं. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये आला असेल की काय, जर कायदा बदलला, इन्कम टॅक्स ऍक्ट बदलला, तर काय आपले स्लॅब्स जे आहेत, म्हणजेच ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये जे दिलेले स्लॅब्स आहेत आणि न्यू टॅक्स रेजिम मध्ये दिलेले जे स्लॅब्स आहेत ते काय बदलले गेलेत. तर मित्रांनो, यामध्ये कुठलाही बदल केला गेलेला नाही. जसे आपले रेट्स होते म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅब्स होते त्यानुसारच आपले स्लॅब्स असणार आहे. एक लक्षात घ्या, इन्कम टॅक्स ऍक्ट बदलला म्हणजे काय, तुमचा सगळ्याच काही गोष्टी बदलत नसतात. काही गोष्टी आहेत की त्यामध्ये बदल होतो, परंतु यामध्ये अशा पद्धतीचं चेंज केलंय की हा जो इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 होता हा समजायला खूप अवघड होता. म्हणजे जे न्यू टॅक्स पेयर्स आहेत त्यांना समजायला हा खूप अवघड जात होता, किंवा याची लँग्वेज थोडी हार्ड म्हणू शकतो आपण, आणि कॉम्प्लिकेटेड होता. तर आता न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे ना तो एकदम सिम्प्लिफाईड करून बनवलेला आहे. आणि ओल्ड इन्कम टॅक्स ऍक्ट जो होता म्हणजेच इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 यामध्ये 700 पेक्षा जास्त सेक्शन्स होते. आता नवीन जो आलेला इन्कम टॅक्स ऍक्ट आहे त्यामध्ये 200 ते 300 पर्यंत काय असणार आहे, सेक्शन्स म्हणजे कलम आपण म्हणू शकतो त्यामध्ये असणार आहे. म्हणून हा एक सिम्प्लिफाईड इन्कम टॅक्स ऍक्ट आपल्याकडे
येणार आहे आणि हा लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. आणि याच इन्कम टॅक्सच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आता, टॅक्स हा पे करायचा आहे. तर यामध्ये काय, फक्त तुम्हाला मी सांगितलं की यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. ओल्ड टॅक्स रेजिमच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला सेक्शन 86 च्या अकॉर्डिंग किंवा तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट तुमची असेल तर ती तुमची बंद झाली का, तर नाही. जशाचा तसा जो ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम होता तशाच्या तसाच जो आहे तो न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 जो आहे त्यामध्ये असणार आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट चेंज झालेला आहे, ओल्ड पासून न्यू मध्ये आलेलो आहे, कारण त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होते, काही सेंटेन्स असे मे बी वगैरे यामध्ये दिलेले आहेत. परंतु आता न्यू टॅक्स जो आहे, न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे त्यामध्ये एकदम सिम्प्लिफाईड वेने हा बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला म्हणजे एकदम क्लॅरिटी येणार आहे, म्हणजे एक नवीन जे टॅक्सवेअर आहेत त्यांना कळेल असा इन्कम टॅक्स ऍक्ट हा 1 एप्रिल 2026 पासून आपल्या पूर्ण भारतामध्ये हा लागू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे 1961 यामध्ये टॅक्स स्लॅब्स कसे होते, जुने नवे दोन्ही होते. आणि न्यू टॅक्स जो असणार आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट जो असणार आहे, न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट, त्यामध्ये कुठलाही बदल हा केलेला नाही. त्यानंतर डिडक्शन असेल, एक्झेम्पशन असेल, एटीसी, एटीडी, एचआरए हे तसेच्या तसेच असणार आहे. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन जो होता तो न्यू टॅक्स जो इन्कम टॅक्स ऍक्ट होता ओल्ड वाला त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन लागू होते. आता यामध्ये सुद्धा काय असणार आहे, नवीन जो इन्कम टॅक्स ऍक्ट आहे त्यामध्ये सुद्धा असणार आहे. 87A च्या अकॉर्डिंग जे रिबेट आपल्याला मिळत होतं ते पण यामध्ये असणार आहे. त्यानंतर कॅपिटल गेन रूल थोडे गुंतागुंतीचे होते यामध्ये, आणि आता नवीन टॅक्स न्यू इन्कम टॅक्सच्या अकॉर्डिंग आता थोडा त्यामध्ये सोप्या शब्दात मांडणी त्यांनी केलेली आहे. तर एक म्हणायचं उद्देश असा आहे की जर इन्कम टॅक्स ऍक्ट हा जर बदलत असेल तर तुमच्या टॅक्स स्लॅबवरती, तुमच्या इन्कम टॅक्स जो स्लॅब्स आहेत त्यावरती त्याचा कुठलाही बदल झालेला नाही. तर ही एक महत्वाची माहिती होती मित्रांनो. ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण काय असतं की आपण अशा छोट्या गोष्टीमध्ये कन्फ्युज होतो की इन्कम टॅक्स ऍक्ट बदलला तर सर्व काही बदलेल, तर असं काही झालेलं नाही. यामध्ये जशाचा तसा तुमचा जो टॅक्स स्लॅब होता तो तशाचा तसाच असणार आहे मित्रांनो. फक्त आता यामध्ये थोडेसे ही जी नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट आहे तो थोडासा सिम्प्लिफाईड, म्हणजेच कोणालाही समजेल अशा पद्धतीने बनवलेला आहे. यामध्ये जे कलम असतात म्हणजे सेक्शन्स आपण म्हणू शकतो त्यांना, तर ते सुद्धा यामध्ये कमी केलेले आहेत. म्हणजे 300 350 मध्ये आपण म्हणू शकतो की त्यामध्ये आहेत. आणि हा एकदम सिम्प्लिफाईड इन्कम टॅक्स ऍक्ट आहे. आणि जे ITR वगैरे आपण भरतो ना मित्रांनो, तर न्यू इन्कम टॅक्स ऍक्टच्या अकॉर्डिंग आपण इझिली काय करू शकतो, इन्कम टॅक्स म्हणजे ITR फायलिंग करू शकतो, कारण यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी आहेत. म्हणजे कुठलाही न्यू टॅक्स पेअर जे आहेत ते सुद्धा भरू शकतील अशा पद्धतीचा हा ऍक्ट असणार आहे मित्रांनो. तर ही होती एक महत्वाची माहिती. ही माहिती नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ओल्ड आणि न्यू टॅक्स रेजिम मध्ये आपण टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, कारण टॅक्स कॅल्क्युलेट कसा करायचा, त्यावरती रिबेट कशा पद्धतीने मिळत असतं, सेक्शन 87A च्या अकॉर्डिंग तुम्हाला कुठले कुठले बेनिफिट्स मिळतात, तुमचा टॅक्स हा कॅल्क्युलेट होतो तरी कशा पद्धतीने केला जातो याची पूर्ण माहिती घेऊयात. परंतु तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.